नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक हवामान अंदाज जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. यंदाचा मान्सून वेळेवर दाखल होण्याची शक्यता असून मृग नक्षत्रामध्ये पेरणीचा चांगला योग तयार झाल्याची माहिती प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डगराव यांनी दिली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण हवामान अंदाज सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ हा एकदम शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. मार्च महिन्यामध्ये आपण बघितलं असेल, आपल्याला एक हवामान अंदाज सांगण्यात आला होता. त्यामध्ये 92% पाऊस आपण बघितलं असेल. 92% पावसाचा एक अंदाज वर्तवला जात होता. पण गेल्या काही दिवसामध्ये आपण आता हवामान अंदाज बघितला आहे, त्या ठिकाणी आपल्याला 90%च पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या काही दिवसात अनेक वेळा पावसाचं आगमन उशिरा झाले असेल, काही ठिकाणी पावसाचं खंड पडला असेल, तर काही भागामध्ये अतिवृष्टी पाऊस झाला असेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतील. मात्र यावर्षी आपण परिस्थिती तुलनेच्या अनुकूल परिस्थितीत यामध्ये आपण पिकासाठी पोषक वातावरण तयार होण्याचा एक संकेत मिळत आहेत. मान्सून आगमनाबाबत आपण एक मोठी अपडेट बघूयात. पंजाब डगराव यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 31 मे किंवा 1 जून यामध्ये केरळ किनारपट्टीवरती दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यतः केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी काही दिवस लागतात. त्यावर्षी आपण बघितलं असेल की मान्सूनचा वेग चांगला राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून 7 ते 12 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनची आगमन होऊ शकतं. त्यामुळे अनेक भागामध्ये मृग नक्षत्रामध्ये त्या पेरणीची संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. पूर्वीच्या जे मोसम आहे त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना काय फायदेशीर होऊ शकतं. 31 मे ते 6 जून या कालावधीमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पूर्व मोसमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण पावसामुळे जमिनीतील तापमान कमी होते, जमिनीतला ओलावा निर्माण होतो आणि मशागतीसाठी काम अति सुलभ होतात. त्यामुळे खरीप हंगामासाठी तयारीने आता वेग मिळत आहे. काही भागामध्ये जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे देखील राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एकतर नागरिकांना एक जबाबदारी आणि खबरदारी घेण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे या भागामध्ये कोणकोणत्या भागात पावसाची जास्त शक्यता आहे. हवामान अंदाजानुसार खालील भागापैकी पावसाचा अभाव आपल्याला राहू शकतो. ते म्हणजे पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी या भागामध्ये चांगला पाऊस असल्यानं खरीप हंगामासाठी अनुकूल एक परिस्थिती निर्माण होऊ शकते. मृग या नक्षत्रात पेरणी महत्त्वाची आहे का. या नक्षत्रामध्ये आपण बघितलं असेल, पिकासाठी फायदेशीर मानली जाते. सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद आणि मका इत्यादी पिकांसाठी महत्त्वाच्या वाढीसाठी सुरुवातीला चांगला पाऊस अत्यंत आवश्यक आहे. पेरणीनंतर योग्य ठिकाणी आपण बघितलं असेल, पाऊस झाला तर बियाण्यांचा उगवण चांगली होते, रोपांना जोमाने वाढते आणि पुढील उत्पादनासाठी आपल्याला वाढ निर्माण होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आता या नक्षत्रात आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांसाठी आत्ताच कोणती तयारी करावी, त्यासाठी पावसाचा अंदाज लक्षात घेता पुढील काही दिवसात शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम शेतकऱ्याला मशागतीसाठी कामे पूर्ण करून घ्या. नांगरट असेल, वखरणी असेल किंवा जमीन समतोलन काम करण्याची आपल्याला वेळेत पूर्ण करा. बियाण्याची उपलब्धता तपासा. प्रामाणिक आणि या चांगल्या दर्जाचे बियाणे खरेदी करा. रासायनिक खते किंवा जैविक खते आवश्यक कृषी निष्ठात व्यवस्थापन आपण करून ठेवावे. शेतामध्ये पाण्याचा निचरा योग्य राहील असं खात्री करा.
पेरणी करण्याची घाई करू नका. जमिनीत पुरेशी ओलावा निर्माण झाल्यानंतर पेरणी करा. पेरणीनंतर संभवतः टप्प्याने काही हवामान अंदाज लक्षात घेता पेरणीसाठी एक कालावधी अनुकूल ठरला जात आहे. यामध्ये आपण बघितलं असेल 7 ते 15 जून, दुसरा टप्पा 17 ते 19, तिसरा टप्पा 25 ते जून या महिन्यापर्यंत आपण याची लागवड करू शकतात. यामध्ये आपण बघितलं असेल मित्रांनो, यावर्षी मान्सून वेळेवर येण्याची शक्यता आहे. त्यासाठी पेरणी चांगल्या योग्य पद्धतीने निर्माण करा. पुढील काही दिवसात शेतांना एक दृष्टी अत्यंत महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. पुढील शेतीविषयक अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत